या या प्रश्नामध्ये दोन मुद्दे गुंतलेले आहेत। एक मुद्दा हा माझ्याशी संबंधित आहे। मी कामगार, शेतकरी, ऊस तोडणी कामगार या सर्व चळवळीशी मी संबंधित आहे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गेली 40-45 वर्ष मी काम करतो आहे। त्यामुळे अशा प्रकारे आता सचिन भाई म्हणाले त्याप्रमाणे आणि आर.के. पवार म्हणाले त्याप्रमाणे की सामाजिक क्षेत्रामध्ये समतेचं काम करणारे जे लोक आहेत, हे समतेचं काम करणाऱ्या लोकांना, संविधानानुसार काम करणाऱ्या लोकांना धोके निर्माण होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यातला हा एक भाग आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक साखर कारखाने आहेत आणि सर्व साखर कारखान्यांच्यामध्ये कामगार संघटना आहेत, परंतु तिथल्या संचालकांनी आणि तिथल्या कामगार संघटनांच्या मध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली नाही। त्यासाठी जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे ते एकमेकाशी भांडत राहतील आणि त्या कायद्यानुसार त्यांचे प्रश्न सुटत राहतील, परंतु कायदा तुडवून आम्ही प्रश्न सोडवू ही जी एक प्रशासनाची जी भूमिका जी आहे ती भूमिका ही अत्यंत गैर भूमिका आहे आणि त्याचा मला आलेली धमकी म्हणा किंवा जो काही आहे तो त्याचा परिपाक आहे असं आम्ही समजतो। दुसऱ्या बाजूला खरं तर आता सर्व कारखाने हे आता पाऊस काळाची सगळी परिस्थिती पाहता आणि ऊसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातले सर्व कारखाने हे सुरू झाले पाहिजेत, त्याला दौलत अपवाद असू शकत नाही। चंदगडमध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा ऊस हा कारखान्यामध्ये गेला पाहिजे आणि तशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे। कामगारांचं म्हणणं एवढं असं आहे की तुम्ही आमचे प्रश्न सोडवा, आमचे 19 पासून तुम्ही कारखाना चालू केल्यापासून जे आमचे प्रश्न प्रलंबित तुम्ही ठेवलेले आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवा, एवढीच आमची भूमिका आहे। ते प्रश्न न सोडवता कारखाना चालू करणं हे तुमचं जे चाललेलं आहे हा शेतकऱ्यांच्यावरती सुद्धा अन्याय। आज परिस्थिती अशी आहे की अजून तो कारखाना गाळप करण्याच्या याला दर्जाला आलेला नाही, मेंटेनन्स चालू आहे, मेंटेनन्सचं काम संपलेलं नाही आणि मेंटेनन्सचं काम संपलेलं नसताना मी कारखाना चालू करणार आहे अशा पद्धतीनं जाहीर करणं हे काय बरोबर नाही। आता अतुल दिघे आहे तिथे, बाकीचे कामगार नेते सगळ्यांना माहिती आहे आणि मेंटेनन्सचं काम अपुरं आहे पण मी कारखाना चालू करणार आहे अशा पद्धतीनं म्हणणं हे शेतकरी कामगार यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी केलेलं ते विधान आहे। अशी परिस्थिती ते आणि आमचं म्हणणं असं आहे की जनरल शिफ्टमध्ये आम्ही काम करून ते मेंटेनन्सचं काम आम्ही पूर्ण करतो, तोपर्यंत कलेक्टर साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे की साखर आयुक्तांच्याकडून हा कायदा तुम्हाला लागू होतो की नाही, वेतन आयोगाची वेतन श्रेणी तुम्हाला लागू होते की नाही हे मी साखर आयुक्तांच्याकडनं मागून घेतो आणि तुम्हाला सांगतो, तोपर्यंत आम्ही जनरल शिफ्टमध्ये काम करू अशी कामगारांची भूमिका आहे। त्या भूमिकेमध्ये गैर काहीच नाही आहे। म्हणून आजच्या परिस्थितीला हे आताचं अथर्व प्रशासन जे आहे ते त्याला पूर्णपणे कारणीभूत आहे। मला असं वाटतं की एकूण महाराष्ट्रामध्ये अशा ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींचा वापर करून घेऊन आपलं राजकारण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपले राज्यकर्ते करतात आणि यामध्ये ते फायदा उपटण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सर्वत्र या पद्धतीनं गुंडगिरीचा वापर हा विरोध मोडण्यासाठी करणं त्याचाच हा एक भाग आहे असं आम्ही समजतो। त्यासाठी ही नीती बदलली पाहिजे।